नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। माजीवाडा नाक्यावर मी आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारत बंदचं आवाहन आज करण्यात आलेलं होतं। शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज ठाण्यातील काही नागरिक आहेत, त्यांच्या वतीने एक अनोखं आंदोलन जे आहे ते करण्यात येते। हे कुठल्याच पार्टीशी रिलेटेड नाही आहेत, हे सर्व जे आहेत ते ठाण्यातील स्थानिक नागरिक आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व धर्मीय जे नागरिक आहेत ते शेतकऱ्यांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी अशा प्रकारचे हे जे बॅनर्स आहेत ते हातात घेऊन इथे आंदोलन करतात। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, नक्की त्यांची काय भूमिका आहे, त्यांची प्रतिक्रिया आपण इथे घेणार आहोत। माजीवाडा नाक्यावर हे जे आंदोलन आहे ते सुरू आहे। आपण जर पाहिलं तर हे बॅनर आपण बघू शकतो की सपोर्ट फार्मर्स, स्टॉप हर्टिंग आवर फार्मर्स आणि हॅशटॅग वापरण्यात आलेला आहे नो हंगर स्लीप। हे सर्व जे बॅनर्स आहेत आपण हे सर्व बघताय, सर्व काही याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व धर्मीय जे नागरिक आहेत ते याच्यामध्ये सामील झालेले आहेत। हे बघा, नो हंगर स्लीप म्हणून हॅशटॅग आहे आणि या हॅशटॅग वापरून मैं देश के किसानों के साथ हूँ असं सांगण्यात आलेलं आहे। आपण पुढे जातोय, आपण इथे बघता की एक मानवी जी आहे ती साखळी तयार करण्यात आलेली आहे आणि मानवी साखळीमध्ये प्राऊड ग्रँडसन ऑफ फार्मर हे सर्व ठाण्यातील नागरिक आहेत, कुठल्याही पक्षाशी रिलेटेड नाही आहेत, हे ठाण्यातील स्थानिक नागरिक आहेत। आपण बघतो यांच्या हातातले हे सर्व बॅनर आहेत आणि हे आंदोलन करतात, शेतकऱ्यांना त्यांचा पाठिंबा जो आहे तो दर्शवतात। मी मगाशी तुम्हाला सांगितलं की यामध्ये सर्व धर्मीय ठाण्यातील जे नागरिक आहेत ते या आंदोलनात शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सामील झालेले आहेत। माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे, माजीवाडा नाक्यावर आहे आणि आज संपूर्ण ठाण्यामध्ये कुठेही अपरिहार्य घटना घडू नये यासाठी असाच पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता पोलीस तैनात केलेले आहेत आणि आता हे जे नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करू की शेतकऱ्यांना त्यांनी आज अनोखी अशी मानवी साखळी तयार करून जे आहे ते पाठिंबा दर्शविलेला आहे। आपण यांच्याशी बोलणार आहे। सर, सर्वांनी ठाणे लाईव्हमध्ये स्वागत करतो। सर्व ठाण्यातील नागरिक आहात तुम्ही, शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मानवी चैन तयार करण्यात आलेली आहे, काय नक्की मागणी आहे, कशा प्रकारे शेतकऱ्यांना पाठिंबा देतात? मी ॲडव्होकेट सतनाम सिंग रसुगोत्रा। आम्ही केंद्र शासनाला दर्शवू इच्छितो की आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत। शेतकरी नसतील तर अन्न मिळणार नाही। आज आपण जो कायदा केंद्र शासनाने केलेला आहे हे माझ्या हातात आहेत तिन्ही बिल। आज त्याच्यात पाहाल तर एक मी एकदम सिंपल बाब म्हणतोय की आपण कायदेशीररित्या अगर त्यात काही डिस्प्यूट आले शेतकरी आणि व्यापारीमध्ये तर त्याचा जो डिस्प्यूट आहे सिव्हिल कोर्ट न देता त्यांनी रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे दिलेला आहे। आज मला सांगा, पुन्हा भारतात रेव्हेन्यू डिपार्टमेंटने किती लोकांना न्याय दिलेला आहे आणि स्पष्ट ह्याच्यात म्हटलेलं आहे नो सिव्हिल कोर्ट शेल बी ज्युरिडिक्शन टू एंटरटेन एनी सूट or proceeding in respect of any matter the cognizance of which can be taken the dispose of by any authority empowered by this act। म्हणजे विचार करा, आमच्या केंद्र शासनाला आमच्या कोर्टावर हेच नाही आहे, विश्वासच नाही आहे, ही महत्त्वाची बाब आहे। यामुळे आम्ही माननीय मोदीजींना, आमचे पंतप्रधानांना विनंती करू इच्छितो की शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरित सोडवावे, सदर बिल मागे घ्यावे ही आमची विनंती आहे सर्व ठाणेकरांतर्फे। आणखी काही लोक त्यांची देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। सर, तुम्ही देखील इथे आंदोलन करताय, काय भूमिका आहे? नमस्कार, मी ॲडव्होकेट दरम्यान सिंग बेस्ट।
आम्ही आज रोजी केंद्र सरकारने जे काळा कायदा काढला आहे शेतकऱ्याच्या विरोधात, त्याच्या विरोधात आज आम्ही मूक मानवी श्रृंखला तयार करून आंदोलन करत आहोत. शांतीने मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत. आज आपण बघत असेल की लाखोच्या संख्यामध्ये दिल्लीमध्ये फार्मर्स जमा झाले आहेत. त्यांचे कोणी दखल घेत नाही आहे. कोणी काही मीडिया पण जास्त त्यांचे काही दखल घेत नाही आहे. आज 10-12 दिवसापासून ते उपाशी राहून आंदोलन करत आहे, तरीसुद्धा कोणी दखल घेत नाही आहे. म्हणून फक्त सरकारने जागा व्हावा आणि त्यांच्या संदर्भात काहीतरी कारवाई करावी यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही अहिंसा स्वरूपाने इथे माजिवडा नाक्यावरती मूक आंदोलन करत आहोत. तुम्ही इथे पाहताय की ठाण्यातील हे जे नागरिक आहेत, म्हणजे याच्यामध्ये ॲडव्होकेट देखील आहेत बरेच जण, ते सर्वजण या आंदोलनात एक मानवी साखळी तयार करून हे आंदोलन करत आहेत आणि आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत असं दर्शवलं जातं आहे. आपल्यासोबत आणखीन काही आहेत नागरिक, त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, दिल्लीमध्ये लाखोंच्या संख्येने आज शेतकरी तिकडे आंदोलन करतात, परंतु कुठलीही दखल घेतली जात नाही आहे त्यांची. तुमची काय भावना आहे? आज भारत बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे. देखो, ये जो आप बोल रहे सरकार सुन नहीं रही है, लाखों लोग सड़कों पर हैं, तो मैं ये कहूँगा कि सरकार जो है ना अपनी आंखें बंद करके बैठी हुई है, कान बंद करके बैठी हुई है. उसको शायद लगता है कि अभी हम जैसे चाहेंगे वैसे होगा, लेकिन ये वो चीज़ भूल गए हैं कि इनको बनाने वाले भी सरकार को बनाने वाले भी ये किसान लोग ही हैं ज़्यादा. और जो किसान ही सुखी नहीं रहेगा तो ये कैसे सुखी रह सकते? सीधी सी बात है. अगर किसानों को ये दुखी करेंगे तो उनसे कई गुना ज़्यादा इनको दुखी होना पड़ेगा. और ये सरकार शायद अभी भूल रही है कि आने वाले टाइम में इनके साथ क्या कुछ होने वाला है. अगर ये सोच रहे हैं भी हम अपनी मनमानी करके सोचेंगे भी अब ऐसा कुछ होने वाला नहीं है कि जैसे किसान मांग रहे हैं अभी ये ऑर्डिनेंस मतलब अभी कैंसिल किए जाएँ, तो सरकार सोच रही है हम ऐसे होने नहीं देंगे. पर लेकिन किसान कह रहा है जब तक ये होगा नहीं तब तक हम उठेंगे नहीं. क्योंकि देखो तुम दिल्ली के अंदर जो अभी किसान है ना, उसके साथ हर एक इंसान जुड़ चुका है. अभी ये सिर्फ हरियाणा पंजाब का आंदोलन नहीं रहा, पूरे भारत का, और मैं कहूँगा पूरे भारत का भी नहीं, पूरे विश्व का आंदोलन बन गया ये. अभी विदेशों में देखो, विदेशों के अंदर भी लोग प्रोटेस्ट कर रहे हैं. विदेशों के मंत्री जो है वो भी बोल रहे हैं भी सरकार को सुनना चाहिए. भी किसान अगर बोल रहे हैं भाई हमें नहीं चाहिए तो क्यों दे रहे हैं? अगर किसान कह रहा है भाई हमें ये चीज़ नहीं चाहिए, नहीं हमें पसंद है, तो किसान सरकार क्यों बोल रही है भाई हम देना ही देना चाहते हैं? भाई सीधी सी बात है, अगर मेरे लिए अच्छा होगा कोई चीज़ तभी मैं लूँगा ना. हमें जो है हमें वो चीज़ चाहिए जो हमारे लिए अच्छा है. अभी देखो किसानों की फसल है ना, अभी किसान चाहता है भी हमारी फसल का रेट हमें सही मिले, लेकिन रेट सही मिलता नहीं है. जो किसान के एग्रीकल्चर के प्रोजेक्ट हैं, जो वो सामान है, वो उनके ऊपर हर चीज़ का महंगाई बढ़ रही है. लेकिन खाद पे बढ़ रहा है, बिजली का बिल बढ़ रहा है, हर चीज़ महंगी हो रही है. लेकिन किसान के पास जो चीज़ है, गेहूँ है, चावल है, दालें हैं, सब्जियां हैं, उसका रेट 2 साल 5 साल 7 साल तक वहीं का वहीं रहता है. और महंगाई हर साल डबल हो जाती है. लेकिन किसान अभी भी गन्ना जो है 300 रुपये क्विंटल में बेच रहा है. और जबकि अगर हिसाब कैलकुलेट किया जाए तो कम से कम 1500 रुपये क्विंटल गन्ना होना चाहिए. और 300 रुपये में किसान अगर गन्ना बेच रहा है तो मैं किसान का बेटा हूँ, क्योंकि मैं जब यहाँ से मुंबई से घर जाता हूँ तो मैं भी जाके खेती के साथ रूबरू होता हूँ. मुझे भी खेती करनी आती है, तो मैं ये सब फील कर सकता हूँ, ये सब महसूस कर सकता हूँ कि हमें क्या चाहिए क्या नहीं चाहिए. तो इसके लिए हम यहाँ पे आज मुंबई में थाना माजीवाड़ा सर्कल के ऊपर इकट्ठे हुए हैं. सरकार को कोशिश है हमारी एक छोटी सी कि हम जगाएं, क्योंकि पूरा भारत आज बंद है. तो हम भी कोशिश कर रहे हैं कि सरकार थोड़ा सा ध्यान दे ऐसे, क्योंकि हमें भारत सरकार ने बहुत अच्छा हमारे लिए ये एक प्लेटफार्म बनाया है. और जो ये हमारे साथ जो सरकारी नुमाइंदे हैं ये हमें साथ दे रहे हैं. पूरा उद्धव ठाकरे की सरकार, ये हमारा जो CM है हमारे महाराष्ट्र के, ये हमें पूरा सपोर्ट कर रहे हैं. और ये हमारे साथ हैं, किसानों के साथ है, और ये हमें पूरी हेल्प कर रहे हैं यहाँ पे. तो मैं आस करता हूँ कि हमें बीजेपी से भी यही उम्मीद है कि हमें जल्दी से जल्दी इंसाफ मिले. और ये जो 3 ऑर्डिनेंस जो सरकार के किसानों के खिलाफ बने हैं, किसानों की मांग को जल्दी से जल्दी मांगा जाए. क्योंकि किसान इस बार पूरी तैयारी करके बैठे हैं. अगर सरकार सोच रही है ना भाई हम ये ऐसा होने नहीं देंगे, किसान 2-4 महीने में 1-2 महीने में उठ के भाग जाएंगे, किसान इस बार भागने वाले नहीं हैं. चाहे 6 महीने चाहे 1 साल,
किसान अपनी पूरी तैयारी करके बैठा है। हरियाणा का, पंजाब का किसान जो है वहाँ पे देखो कितने लंगर चल रहे हैं, कितनी सेवाएं हो रही है, हर संस्था जुड़ चुकी है। तो ये प्रोटेस्ट जो है जब तक ये मांग पूरी नहीं होगी तब तक ये प्रोटेस्ट खत्म होने वाला नहीं है। सो मैं बेनती करूँगा सरकार को कि जल्दी से जल्दी अपने आंखें खोले, अपनी कान खोले और ये सरकार जो है ये मांग पूरी करे। थँक यू। नाही, आपण इथे पाहिलं की एक गोष्ट इथे नमूद करावी लागेल की महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचं जे आहे ते कौतुक या सर्व आंदोलनकर्त्यांनी केलेलं आहे। मूक आंदोलन सुरू आहे आणि एक मानवी साखळी तयार करून इथे माजीवाडा नाक्यावर आज ठाण्यातील जे स्थानिक नागरिक आहेत ते सामील झालेले आहेत। काही महिलासुद्धा यामध्ये सामील झालेल्या, मी त्यांच्याशी बोलणार आहे। मॅडम, ठाणे लाईव्हमध्ये स्वागत करतो। नो हंगर स्लीप हॅशटॅग चालू आहे तुमच्या ठाण्यामध्ये आंदोलन करताय, काय मागणी आहेत? आमची मागणी आहे की शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती रास्त आहे आणि त्या मागणीनुसार माननीय पंतप्रधानांनी त्यांना मान द्यावा आणि त्यांच्या मागण्या स्वीकाराव्या आणि शेतकऱ्याला त्याचा हक्क द्यावा। आज आपण शेतकऱ्यांवर जगतोय, त्यांनाही जगू द्यावं अशी विनंती। तुम्ही ते बघताय, आज भारत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। ठाण्यामध्ये या आंदोलनाला संमिश्र जो आहे तो प्रतिसाद मिळालेला आहे। ठाणे लाईव्हचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आजपासूनच ठाणे लाईव्हला फॉलो करायला सुरुवात करा। धन्यवाद।